नमस्कार. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वावर सविस्तर बोलणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अक्षरशः बालरंगभूमी आणि बालसाहित्यासाठी वाहून घेतलंय. रामनाथ थरवळ. त्यांना महाराष्ट्राच्या बालनाट्याचे भीष्माचार्य असंही म्हटलं जातं. हो, अगदी बरोबर. रामनाथ थरवळे यांचं काम हे म्हणजे नुसता मनोरंजन नाहीये, ते आहे बालमनाचं संगोपन. त्यांच्या कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला दिशा देण्याचा एक निस्वार्थ प्रयत्न. आपण बघूया त्यांच्या या प्रवासातले महत्वाचे टप्पे. सुरुवात कुठून झाली? त्यांचा जन्म कोकणातला 20 नोव्हेंबर 1951चा. हां. शिक्षण सुरुवातीचं आभळोलीत झालं 6वी पर्यंत. मग आले मुंबईला. मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाले 1970 मध्ये. आणि कोकणातले संस्कार महत्वाचे ठरले असतील, नाही का? म्हणजे ते नमन, दशावतार. अगदी. त्या लोककलांचा प्रभाव तर असणारच. आणि लहानपणी हौशी नाटकांत पण ते भाग घ्यायचे. हो, आणि मग मुंबईत आल्यावर रेखा सबनीस यांच्या नाट्यगटात सामील झाले. तिथून खरी सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. आणि मग सुलभा देशपांडे यांनी त्यांना बालनाट्यात पहिली संधी दिली. ती एक मोठी प्रेरणा ठरली त्यांच्यासाठी. नक्कीच. आणि विजया मेहतांकडून प्रायोगिक रंगभूमीचे धडे मिळाले. जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं पदवी पण घेतली त्यांनी 1974 मध्ये. गुरु दामू केंकरेंसारखे दिग्गज होते मार्गदर्शनाला. म्हणजे कला आणि नाट्य दोन्ही शिक्षण एकदम पक्क झालं. हो. आणि मग 1980 ते 90 हे दशक त्यांनी बालभवनमध्ये काम केलं. तिथे मुलांमधले सुप्त कलागुण बाहेर काढण्यावर भर दिला. आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धा घेतल्या. हजारो मुलांना एक काय म्हणतात त्याला हक्काचं व्यासपीठ मिळालं. बरोबर. आणि त्यानंतर 1990 मध्ये पृथ्वी थिएटर. शशी कपूर यांचं आमंत्रण होतं ते. तिथे तर जवळपास 17 वर्ष होते ते, 2007 पर्यंत. हो. आणि त्यामुळे त्यांच्या कामाला एक राष्ट्रीय ओळख मिळाली. तिथे केंद्रबिंदू तोच बालनाट्य आणि मुलांचा कलाविकास. याच काळात मोठे दिग्गज जोडले गेले त्यांच्या कामाशी. जया बच्चन, गुलजार, M.F. हुसेन. अगदी. या सगळ्यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली, कौतुक केलं. या मोठ्या संस्थांबरोबरच त्यांनी स्वतःची कलाघर ही संस्था उभी केली. आणि तब्बल 41 वर्ष तिचे संचालक म्हणून काम पाहिलं. उद्घाटन पण मोठं झालं होतं. विजय तेंडुलकर आणि कमलाकर सोनटक्के होते. आणि त्यांची अभिनय कार्यशाळा जी 1995ला ठाण्यात सुरू झाली, ती आजही सुरू आहे. हे विशेष महत्वाचं. वयाच्या 70तही ते कार्यरत आहेत. हो ना. आणि त्यांनी घडवलेले कलाकार, केवढी मोठी यादी आहे. खरंय. विद्या बालन, सुमित राघवन, उमेश कामत, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, अनेक नावं आहेत. हे फक्त कार्यशाळा चालवणं नाही, ही तर पिढी घडवण्याचं काम आहे. नक्कीच. आता त्यांच्या लेखनाबद्दल आणि दिग्दर्शनाबद्दल बोलूया. 50हून अधिक नाटकं दिग्दर्शित केली आहेत त्यांनी. आणि लेखन कसं थेट मुलांच्या मनात उतरणारं. खजिन्याची विहीर, कॉल मी कॅप्टन रॉबर्ट, कुरूप बदकाची गोष्ट. ही नावं तर खूप ओळखीची वाटतात. हो ना. मराठी आणि हिंदी बालसाहित्यात त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. धाडस, कल्पकता, सहानुभूती यांसारखी मूल्य त्यांच्या लेखनातून सहज पोचतात मुलांपर्यंत. आणि त्यांनी ढिशाऊ ढिशाऊ नावाचं मासिक पण चालवलं 10 वर्ष. बरोबर. त्याचं संपादन केलं. आकाशवाणी, दूरदर्शनसाठी पण कार्यक्रम दिग्दर्शन केलंय. इतकंच नाही, अमेरिकेत पण त्यांनी नाट्य कार्यशाळा घेतल्या आहेत. शिकागो, सिॲटलमध्ये. म्हणजे कामाचा आवाका प्रचंड आहे. हो. आणि या कामाची योग्य दखल पण घेतली गेली आहे. अनेक पुरस्कार मिळाले. नाट्यदर्पण पुरस्कार. विलासराव देशमुख यांच्या हस्ते राज्य पुरस्कार मिळाला बालनाट्य कारकिर्दीसाठी. कलाश्रमचा अव्वल पुरस्कार, भोसला मिलिटरी स्कूलचा जीवन गौरव पुरस्कार. खजिन्याची विहीर नाटकाला 4 राज्य पुरस्कार मिळालेत. आणि ढिशाऊ ढिशाऊ मासिकाला तर तब्बल 12 राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट जाणवते की रामनाथ थरवळ हे फक्त नाटककार किंवा दिग्दर्शक नाहीत. नाही, ते मार्गदर्शक आहेत. एका पिढीचे मार्गदर्शक. त्यांनी बालरंगभूमीला एक दर्जा दिला, प्रतिष्ठा दिली. आणि मराठी बालरंगभूमी आणि साहित्याच्या जडणघडणीतला हा एक महत्वाचा अध्याय आहे. त्यांनी मुलांसाठी एक संवेदनशील आणि विचार करायला लावणारं जग उभं केलंय. आणि सगळ्यात महत्वाची कौतुकाची गोष्ट म्हणजे आज 70 ओलांडल्यावरही ते तितक्याच उत्साहानं, त्याच निष्ठेनं हे काम अव्याहतपणे करत आहेत. हो ना. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. त्यांचं हे योगदान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला नक्कीच समृद्ध करत राहील. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, उदंड आयुष्य मिळावं. हो. त्यांच्या अनुभवाचा आणि विचारांचा झरा असाच अखंड वाहत राहो हीच इच्छा. त्यांच्या हातून अशीच निर्मिती, अशीच कार्य सतत होत राहोत. समाजासाठी ते खऱ्या अर्थानं दीपस्तंभ आहेत. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की त्यांनी कलाकार तर घडवलेच, पण त्यांच्या साहित्याने, नाटकांनी
म्हणजे किती लाखो मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, त्यांच्या कल्पनाशक्तीवर किती खोलवर परिणाम केला असेल, नाही का? बरोबर. यावर खरंच अधिक विचार करायला हवा. हा एक महत्वाचा पैलू आहे त्यांच्या कार्याचा.